नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास पहिला. देव बलात्कार नाम. श्रीराम समर्थ. निश्चळ ब्रह्मी चंचल आत्मा सकळ परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू. श्रीराम समर्थ. उत्तमाची समर्थाने सुरुवात करून दाखवली. सुरुवातच प्रार्थनेने केली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. 3 गुण दाखवले. रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण. बरोबर ना. ज्याप्रमाणे आपण त्या गुणांमध्ये वर्ततो, म्हणजे समर्थ बोलले सत्वगुण असतील ज्या पिंडामध्ये, तो उत्तमाचा देह आहे. रजोगुण असेल, लोभ असेल, हाव असेल, त्या गुणांमध्ये. आणि समर्थ बोलले ज्याप्रमाणे तमोगुण असेल तर अंगी काय असणार आहे, तापट वृत्ती असणार. म्हणून समर्थ बोलले गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म. साक्षात कोण दाखवले? सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु. सुरुवात समर्थने केली ना. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. बोधाला शिकवण, बोधाची शिकवण दासाला दिलेली आहे. का समर्थ बोलले? प्राणी मात्रांना सुद्धा दिली असती, पण समर्थ बोलले नाही. समासच वेगळा आहे ना. समर्थ बोलले समास कोणासाठी आहे? दशक कोणासाठी आहे? श्रवण कोणासाठी आहे? फक्त मनुष्य देहासाठी. म्हणून समर्थांनी दशक 17वा दाखवला. प्रकृती पुरुष. पुरुष आणि प्रकृती. प्रकृती पुरुष म्हणजे समर्थ बोलले आत्मा आणि देह. कुठे जायची गरज नाही. आत्मा आणि देह समर्थ बोलले. त्यातला समास पहिला समर्थांनी दाखवला. दशक 17वा प्रकृती पुरुष नाम. आणि त्यातला समास पहिला दाखवलाय देव बलात्कार नाम. श्रीराम समर्थ. निश्चल ब्रह्मी चंचल आत्मा सकल परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू. सुरुवात समर्थांनी श्रीराम समर्थ केली. निश्चळ ब्रह्म आहे. कसं दाखवलं? निश्चळ आणि चंचल आत्मा आहे. आत्मा चंचल नसतं समर्थ बोलले. चंचल असतं तुझं मन. आत्मा आपल्या पिंडामध्ये असतो. आत्मा आपल्या परेमध्ये असतो. आत्मा हा आपल्या प्रत्येक कणाकणांमध्ये असतो. बरोबर ना. परंतु समर्थ बोलले भावार्थ ज्याप्रमाणे असतो मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणून समर्थ बोलले ज्याप्रमाणे निश्चल ब्रह्मी. समर्थ बोलले गुरुर ब्रह्मा निश्चल ब्रह्मी चंचल आत्मा सकळ परजो परमात्मा. सांगत सकळ परजो परमात्मा. का समर्थ बोलले? बरोबर. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा. ज्ञान समर्थ बोलले तुझ्या अंतरी ज्ञान आहे ना. पण आपल्याकडचं ज्ञान समर्थ बोलले दुसऱ्यांना जर तुम्ही काय सांगितलंस, शेअर केलास, तर त्या ज्ञानाचा उपयोग आहे. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा. आत्मा आहे ना आपल्या अंतरी. ज्याप्रमाणे आपल्या देहामध्ये आत्मा आहे. समर्थ बोलले प्रकृती पुरुष सांगितलंय. प्रकृती पुरुष का समर्थ बोलले की देहामध्ये आत्मा आहे म्हणजे आपली सावली कोण आहे?
आत्मा हा आपला सावली आहे. आत्मा ही आपली सावली आहे ना, छाया आहे. ती कोणाला दिसत नाहीये. आत्मा हा कोणाला दिसत नाही. तुझा वरचा देह हा मात्र सर्वांना दिसतो. म्हणून समर्थ बोलले ना, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य, षडगुणेश्वर. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं गुणच. सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारला. प्रत्येकाचे देव वेगवेगळे आहेत. जगी पाहता देव कोट्यानुकोटी. परंतु समर्थ बोलले, देव जरी कोट्यानुकोटी असला तरी सद्गुरू मात्र एकच आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरू. कारण प्रत्येक काय करत असतो, प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी असते. बरोबर. सकळ जगाचा ईश्वरू. सूर्य उगवताच समर्थ बोलले, असं नाही की एकाकडेच फक्त उजेड आहे, एकाकडेच फक्त ऊन पडलेलं नाही. प्रत्येकाकडे ऊन आलेलं आहे, प्रत्येकाकडे सूर्यकिरण आलेलाच आहे. त्याचं दर्शन समर्थ बोलले होणारच. त्याप्रमाणे समर्थ बोलले, ज्याप्रमाणे सर्वांच्या अंगी, सर्वांच्या अंतरी जो आत्मा आहे ना, तो समर्थ बोलले काय, सकळ जगाचा ईश्वर. तुझ्या अंतरी आहे ना आत्मा, तो सकळ जगाचा ईश्वर. दुसरीकडे जायची गरजच नाहीये. कारण तोच आत्मा तुला सर्वकडे काय करत असतो, फिरवत असतो. तो जर तुझ्या अंगी नसला तर तुला जाणं कठीण होईल. बरोबर ना. म्हणजे समर्थ बोलले, सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू. नामच काय, जगदेश्वरू, जगद्गुरु, जगदेश्वरू. बरोबर ना. तयांपासून विस्तारला. ही संत परंपरा समर्थ बोलले. महाराष्ट्र ही संतांची भूमी समर्थ बोलले. का समर्थ बोलले? कारण समर्थ बोलले, संत परंपरा ही त्यांची शिकवण ही आपल्या अंगी यावी. कारण प्रत्येकांमध्ये समर्थ बोलले सामर्थ्य. शिवशक्ती जगदीश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभी. समर्थ बोलले मूळ दाखवलंय. शिवशक्ती जगदेश्वरी, जगदेश्वरीकडे समर्थ बोलले शिवशक्ती आहे. परमेश्वरी प्रकृती पुरुष ही परमेश्वरी आहे. आणि समर्थ बोलले मूळ माया गुणेश्वरी दाखवले. गुण ईश्वर, प्रकृती पुरुष, आणि समर्थ बोलले जगदेश्वरी. परंतु समर्थ बोलले त्यांचा मूळ, त्यांचे जे मूळ आहे समर्थ बोलले तेच आहे समर्थ बोलले अंतरी आत्मा. शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभी. क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वलक्षी, शुद्ध सत्व महतत्व परीक्षी, जाणता साधू. का समर्थ बोलले? क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी आणि अंतरात्मा सर्वलक्षी. अंतरात्माचं सर्व लक्ष आहे. तुझे डोळे बंद आहेत समर्थ बोलले, परंतु आपले जरी डोळे बंद असले, आपली पाप आपली पुण्य हे इतरांना दिसतायतच. तू डोळे बंद करून पाप करतोयस, पण इतरांचे लक्ष चालू आहे. तुझा अंतरात्मा तुला सांगतोय की हे करू नकोस. आत्मा हा संपूर्णपणे काय करत असतो, लक्ष ठेवत असतो. परंतु समर्थ बोलले आत्मा हा आपली सावली आहे. आत्मा हा कोणाला दिसत नाहीये. त्यामुळे फक्त तुझा देह हा काय करत असतो, सर्वांना दिसत असतो. म्हणून समर्थ बोलले
क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध सत्व, महतत्व परीक्षित जाणता साधव. तर शुद्ध सत्व काय सांगितलं? समर्थ बोलले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. पिंडामध्ये काय पाहिजे आपले? शुद्ध बीजापोटी सांगितले ना. जर उत्तमाची समर्थ बोलले पेरणी असेल तर उत्तमाचीच फळं मिळणार आहेत, त्याला कीड लागणार नाही समर्थ बोलले. का बोलले? कारण सत्वगुणे उत्तम गती. बरोबर. रजगुणाची आणि तमगुणाची जर पेरली तर समर्थ बोलले ज्या वृत्तीचे तुम्ही सत्वगुणांनी तमगुण आणि रजगुण दाखवले, ज्या गुणांची तुम्ही पेरणी केलीस तशीच तुला कर्म मिळणार आहेत. म्हणून समर्थ बोलले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. समर्थ बोलले बघा, सुरुवात समर्थाने प्रार्थनेने केली ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वर. कोण आहे? सर्वांना सांगणार, तिघांना बसवणारा कोण आहे? सद्गुरू साक्षात परब्रह्म. हा जीवेश्वर अंतरात्मा आहे. त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. म्हणून पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. देह देवळामध्ये बैसला न भजतो मारितो देहाला म्हणून त्याच्या भेने त्याला भजती लोक. समर्थ बोललो देह देवळामध्ये बैसला, देह मंदिरामध्ये गेला, देह देवळामध्ये गेला. समर्थ बोलले जर भक्ती केलीस तर उत्तमाचं तुला सामर्थ्य मिळणारच आहे. जर नुसतंच जाऊन जर बैसलास तर समर्थ बोलले नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. काहीच मिळणार नाहीये, मोक्षप्राप्ती मिळणार नाही, सामर्थ्य मिळणार नाही. ज्याप्रमाणे तुझा देह आला त्याचप्रमाणे तुझा देह जाणार आहे. म्हणून काय घेऊन जाणे? म्हणून समर्थ बोलले देह देवळामध्ये बैसला न भजता. समर्थ बोलले काय भजलं पाहिजे, काय गायलं पाहिजे? समर्थ बोलले 24 तास जपा जपा. स्वर्गात जायला पाहिजे. स्वर्गात म्हणजे समर्थ काय बोलले? स्वर्ग इथेच आहे. तू जे स्वर्ग गातोयस ना तेच स्वर्ग आहे. समर्थ बोलले 24 तास तुझ्या अंतरी काय पाहिजे? अखंड नामस्मरण पाहिजे. बरोबर ना. भक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. भगवत वचनी अविश्वासी ऐसा कोण पतीचा असे, भगवत वाक्य विरहित नसे बोली नाही तिचे. म्हणून समर्थ बोलले आपला विश्वास कशावर पाहिजे. म्हणून समर्थ बोलले ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडे जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मात्र लहान थोर. जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजू लागले सकळ लोक. बघा समर्थ बोले काही जण टाळाटाळ करतात. जे वेळेसी भजन चुकले. काही जण बघा मंदिरामध्ये कुठले पूजन असेल, भजन असेल, श्रवण असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, समर्थ बोले 7 वाजता टायमिंग आहे, 8 वाजता टायमिंग आहे, त्या वेळेला समर्थ बोले हजर राहिला तो उत्तमच आहे. परंतु समर्थ बोलले 8 वाजता सुरू होणार, समर्थ बोलले 10 वाजता संपणार आहे, 10:30ला संपणार आहे, 11 वाजता संपणार आहे आणि तो देह 11 वाजता आला तर समर्थ बोलले त्याला पुण्य मिळालं का? नाही. हातातलं काम टाकून समर्थ बोलले उत्तमाचं जर त्याच्या अंगी उत्तमाची शिकवण असेल तर देह उत्तमातच येईल. बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले जे वेळीची भजन चुकले पुन्हा मिळणार नाही. समर्थ बोलले गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही. का समर्थ बोलले? एक वेळ समर्थ बोलले पैसा गेलेला पुन्हा मिळेल पण गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही. आपल्याला काय करायचं आहे? जी वेळ आहे त्या उत्तमात समर्थ काय बोलले आपला देह उत्तम कार्य करतो की नाही सद्गुणामध्ये समर्थ बोलले सत्कर्म योग्य वय घालवावे. म्हणून समर्थ बोलले जे वेळीसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजू लागले सकळ लोक. आवडी निवडी समर्थ बोलले प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाची निवड असते. म्हणून समर्थ बोलले जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ जैसा मत्सर धरी जो कुसा तयास त्याची प्राप्त. जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळाची दिदले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे 5 विषयांचा नैवेद्य
जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होते. आता 5 विषयांचं नैवेद्य दाखवलं आणि रोग दाखवले. काय दाखवले? तेव्हा पाहिजे जेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. विषयांचा नैवेद्य दाखवलाय. समर्थ बोलले बघा, उत्तमाचा देव, उत्तमाचं श्रवण. आपण एखाद्या पूजेला जातो, त्या पूजेला जाताना समर्थ बोलले आपण त्या पूजेला पाय पडतो, पूजेला अक्षता वाहतो, कुंकू वाहतो, जे काय करायचं ते समर्थ बोलले उत्तम असं करतो. प्रसाद घेताना प्रसादासारखंच खायला पाहिजे, बरोबर ना? दिलेलं जे काही प्रसाद असेल ते उत्तमासारखंच खायचं. टोप भरून जर समर्थ बोलला की पातेला भरून जर समर्थ बोलले खाल्लं तर रोग होणारच. कारण प्रमाणापेक्षा काय गेलं, बाहेर तुम्ही खाल्लंस, प्रमाणापेक्षा जास्त खाल्लंस, लिमिट ओलांडलीस म्हणून समर्थ बोल. एखाद्या लग्न कार्यात गेलास, त्या लग्न कार्यामध्ये भुपे जेवण असतं, तुला दिसतोय सगळ्याकडे, परंतु तुझ्या अंतरी समर्थ बोलले जेवढंच भूक असेल तेवढंच खा. मिळालंय म्हणून समर्थ बोलले जर तुम्ही खाल्लंस तर रोग होणारच. रोग कसले होणार? दम लागणार, ॲसिडिटी होणार, बरोबर ना? थकवा जाणवणार. कारण काय केलं? प्रमाणापेक्षा जास्त खाल्लंस. प्रमाणापेक्षा जर तुम्ही एक पोळी, एक चपाती, काही भात कमी खाल्ला तर उत्तम असा देह राहील, बरोबर ना? म्हणून समर्थ बोलले प्रमाणापेक्षा कमी खा. प्रमाणापेक्षा जास्त गेलास तर समर्थ बोलले रोग येणार. परंतु समर्थ बोलले भात रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. ते कोणाला दिसत नाही, बरं, फक्त ऐकायचंय. ऐकण्यामध्ये ताकद आहे बोलण्यापेक्षा. समर्थ बोलले जेवढं ऐकशील उत्तमाचा देह आहे. जेने काळे नैवेद्य पावे ना, तेने काळे देव राहे ना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. आता समर्थ बोलले आपण एखाद्या पूजेमध्ये समर्थ आपण पाहतो एखाद्या पूजेमध्ये नैवेद्य ठेवला जातो. नैवेद्य ठेवताना समर्थ बोलले एखाद्या लहान मुलांनी जर समजा त्यातला नैवेद्य खाल्ला तर त्यांच्याच घरातले त्यांनाच ओरडतात, लहान मुलांना, अरे खाऊ दे. समर्थ बोलले खाऊ दे ना, नैवेद्यच खाल्ला. देव कधी खात नाही समर्थ बोलले, कधीच देव खात नाही. समर्थ बोलले श्रद्धा भक्तीने आपण ठेवत असतो. त्या मुलांनी खाल्लं म्हणजे समर्थ बोलला आपलं उत्तमच देह आहे ना. आई वडील त्यावर त्याला खूप रागवतात त्या लहान मुलाला की तू काय खाल्लंस, ते देवासाठी आहे. समर्थ बोलले देवासाठी नाही रे, देव हा वासाचा धनी असतो. समर्थ बोलले काहीच नाही, लहान मुलांनी खाल्लं उत्तमच आहे. त्याला ओरडून तुमच्या अंतरी क्रोध निर्माण झाला म्हणून समर्थ बोलले 5 विषयांचा नैवेद्य, विषय आले ना तुमच्या अंतरी, क्रोध आला ना, म्हणून समर्थ बोलले त्याने खाल्लं खाऊ दे, उत्तमच आहे. त्याला कधी जाणीव होईल? ज्यावेळी तू मोठा होईल, बरोबर ना? समर्थ बोलले जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विना अनुमाने ना, कोणास देव. जातो तो कळो देईना, जातोय कधी येतोय कधी. समर्थ बोलले एखादा देह घराबाहेर पडला तो कधी जातोय ते माहिती नाहीये, परंतु यायची वेळ त्याला माहितीच होत नाही ना. त्याच्या घरच्यांना माहिती होत नाहीये की आमच्या घरातला हा देह गेलाय, सकाळी गेलाय, पण रात्री कधी येईल, किती वाजता येईल आणि त्यांच्या घरात माहिती नसतं. म्हणून समर्थ बोलले जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना. कोणास ठाऊक नाहीये. समर्थ बोलले कोणालाच माहिती नाहीये. देवे विना अनुमाने ना, कोणास देव. जो गेलाय त्यालाच माहितीये मी आता किती वाजता जाणार आहे. म्हणून समर्थ बोलले प्रकृती पुरुष दाखवले ना. काय दाखवले? पुरुष. काय दाखवला? आत्मा. कोणाचाच दाखवला देह. म्हणून समर्थ बोलले देव पहावया कारणे, देऊळ लागती पहाणे, कोठेतरी देऊळाच्या गुणे देव प्रगट. समर्थ बोलले आता मंदिरामध्ये तर देव असतोच, मंदिर आहे, देऊळ आहे, देवळामध्ये मंदिरामध्ये का असं देव असतोच. परंतु त्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर समर्थ बोलले आपण आपल्या पद्धतीने ज्याप्रमाणे जात असतो
त्याचप्रमाणे आपण येत असतो. दर्शन घेतल्यावर समर्थ बोलले आपण बाहेर पडतो. परंतु समर्थ बोलले ज्या भक्तीने गेलास, ज्या तऱ्हेने गेलास, ज्या पद्धतीने गेलास, ज्या विश्वासाने समर्थ गेलास, तोच विश्वास समर्थ बोलले तुझ्या अंतरे पाहिजे. देऊळ म्हणजे नाना शरीर आहे. बघा, प्रत्येक वेळी समर्थ बोलतात देऊळ म्हणजे नाना शरीर. प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये देव असतो. तसंच आपल्या अंतरात्मा आहे ना. तेथे राहिजे जीवेश्वरे. तेथे काय पाहिजे? जीव पाहिजे. जीव तुझ्या जीव आहे ना, ईश्वरामध्ये जीव आहेत आणि तुझ्या अंतरी काय? जीव आहे. नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. बघा, उत्तमाचं सांगितलं. श्रवण काय सांगितलं बघा, श्रवणामधून उत्तमाचं सांगितलं. आपल्या घरामध्ये समर्थ बोलले ज्यावेळी गणपतीचं आगमन होतं, बरोबर, त्यावेळी 2 दिवस अगोदर समर्थ बोलले आपण मखराची तयारी करत असतो. परंतु समर्थ बोलले आपण बाहेरून मखर सजवतो, पण कधी मखराला सजावट करून शोभा येते? ज्यावेळी गणपती बाप्पाचं आगमन त्या मखरामध्ये ज्यावेळी असतं, त्याचवेळी त्या मखराला शोभा येते. नाहीतर त्या मखराला शोभा येत नाही. किती लाईटिंग लावली, किती झिलमिला लावल्या, तरी समर्थ बोलले त्या मंदिराला शोभा कधी येते? ज्यावेळी जो देव त्या मंदिरामध्ये किंवा त्या मखरामध्ये बसलेला असतो, प्राणप्रतिष्ठा करून समर्थ बोलले की त्यावेळी काय केली असते? समर्थ बोलले पूजा केली जाते. त्याचवेळी त्या मखराला, त्या मंदिराला, त्या देवळाला काय असते? शोभा येत असते. म्हणून समर्थ बोलले तुझ्या अंतरात्मा आहे म्हणून तुझा देहाला शोभा आहे. तुला नाक दिलं कोणी? डोळे कोणी दिले? कान कोणी दिले? वरवरचा देह, तू दिसतोस किती भारी समर्थ बोलले, पण दिलंय कोणी शरीर? बरोबर ना? दिलाय कोणी शरीर हे महत्वाचं आहे ना. हे कोणाला दिसतच नाहीये. तुझा विसर न व्हावा समर्थ बोलले. चालती बोलती देऊळे. काय सांगितलं समर्थनी? चालती बोलती देऊळे त्यामध्ये राहीचे राहुले. जितुके देऊळे तितुके सकाळी कळली पाहिजे. तर चालती बोलती देऊळे म्हणजे काय? देऊळ कधी चालतात का? मंदिर कधी चालतात का? नाहीये. तुझ्या अंतरी जशी भक्ती आहे त्याचप्रमाणे समर्थ बोलले. जर तुझ्या अंतरी समर्थ बोलले 24 तास जपा असेल तर तू त्या देवाशी कनेक्ट राहतोस. त्या देवाशी काय करतोस? समर्थ बोलले उत्तम प्रकारे काय असतं? जोडणी असते. देह आणि समर्थ आत्मा. तुला बाकी काही दिसत नाही समर्थ बोलले. म्हणून समर्थ बोलले चालती बोलती देऊळे त्यामध्ये राहायचे राहुले. जितके देऊळे तितके सकाळी कळली पाहिजे. मच्छ कुर्म वारह देऊळे भूगोल धरिता सर्व काळे. कराळे विक्राळे निर्मळे किती एक. कित्येक देऊळी सौख्य पाहे भरता अवघे सिंध आहे. परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. समर्थ बोलले प्रत्येक मंदिर भरलेलं नसतं, प्रत्येक देऊळ भरलेलं नसतं. का समर्थ बोलले? ज्या ठिकाणी मंदिर असतं त्या ठिकाणी काही ठिकाणी भरभरून समर्थ बोलतात भक्त मंडळी येतात. समर्थ बोलले काही ठिकाणी येतच नाही. असं का? श्रद्धेने विश्वासापोटी समर्थ बोलले की ज्याप्रमाणे त्या मंदिरामध्ये समर्थ बोलले ज्याच्या अंतरी विश्वास असेल तो त्या मंदिरामध्ये जातो. घराच्या बाजूला मंदिर आहे परंतु त्या मंदिरामध्ये तो जात नाहीये, परंतु त्याचा विश्वास कोणत्या मंदिरावर? त्या मंदिरावर आहे. समर्थ बोलले असं नाहीये. मंदिरामध्ये देव आहे. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे काय? समर्थ बोलले मंदिर म्हणजे तुझा शरीर. त्या मंदिरामध्ये तुझा आत्मा बसवलेला आहे आणि देह काय करतोय? समर्थ बोलले 2 हात आणि 3रं मस्तक. मी ठेवितो मस्तका ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही. अशाश्वताचा मस्तकपणी जयाची एवढी करणी. दिसेना तरी काय झाले धणी ते असेच म्हणावे. उद्धवन्मुख होता भेद विमुख होता उदंड खेद. ऐसा आदर्द संवाद होत जातो. सकाळांचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना. निमिषेक वसेना एके ठाई. ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा. तुझी लीला सर्वोत्तमा तून जाण. आता सांगितलं समर्थांनी ऐसा अगाध परमात्मा आणि कोण जाणे त्याचा महिमा. महिमा कळायला पाहिजे समर्थ. तुझी लीला सर्वोत्तम.
जगाचा ईश्वर आहे. समर्थ बोले जग त्याचं आहे. समर्थ बोले काय? समर्थ बोले जगी सर्व सुखी असा कोण आहे? तो चिंता वाहते विश्वाची. आपल्याला एक घर सांभाळताना समर्थ बोले नाकी नऊ येतात का? आपण सरळ सांगतो, अरे माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही. घरातल्या 14 जणांना सांभाळता सांभाळता समर्थ बोलतात नाकी नऊ येतात. पण समर्थ बोले तो जग चालवते म्हणजे समर्थ बोले काय सामर्थ्य असेल ना, त्याचा कोणी विचारच केला नसेल. बरोबर ना? फक्त मनुष्य योनी नाही, प्रत्येक 84 लक्ष योनी तो सांभाळतोय. विचार करा. सकाळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना एक येताई. संसार आलियाचे सार्थक. सार्थक कशामध्ये दाखवलंय? संसार आलियाचे. आता संसार काय आणि प्रपंच काय? संसारामध्ये आलास की समर्थ बोले अडकलास. परंतु समर्थ बोले प्रपंच आणि परमार्थ यामध्ये जर तर समर्थ बोले प्रपंच आणि परमार्थ आणि संसार वेगवेगळे. आता देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. काय सांगितलं समर्थ? देहाधिक हा, ह्या देहामध्ये सुद्धा काय समर्थ बोले प्रपंच. प्रपंच करूनी परमार्थ करसी, तेने तू समर्थ बोलले उत्तमच आहे ना. संसार आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही. आता इहलोक सांगितलं, इहलोकांमध्ये आणि परलोकांमध्ये. इहलोक म्हणजे काय? आपल्या अंतरची. परलोक म्हणजे बाहेरची. आपली वागणूक कशी पाहिजे समर्थ बोलले. इहलोकांमध्ये सुद्धा तीच वागणूक आहे आणि बाहेरच्या लोकांमध्ये सुद्धा वागताना आपली वागणूक उत्तमाचीच पाहिजे. मननशील लोकांपासी अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचितासी जोडा नाही. बघा, एखाद्याच्या घरामध्ये समर्थ बोलले आपण ज्यावेळी पाऊल टाकतो त्यावेळी खूप प्रसन्न वाटतं. असं वाटतं की उत्तमच आहे. का समर्थ बोलले? कारण त्यांच्या घरी समर्थ बोलले उत्तमाची राहणीमान आहे. त्यांच्या घरी समर्थ बोलले सर्व देवाचंच गुणगान गायलं जातं समर्थ बोलले. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचंच आहे. एखाद्याकडे पूर्णपणे कटकट, कधी पाहावा पसारा, समर्थ बोलले त्यांच्या घरी जाणं पण मुश्किल होतं. म्हणून समर्थ घर कोणतं? समर्थ बोलले आपला देह, आपलं शरीर उत्तमाचं राहणं. ज्याप्रमाणे देह दिलाय, ज्याप्रमाणे आपल्याला आयुष्य दिलंय, ज्याप्रमाणे आपल्याला जीवन दिलंय, ते उत्तमाचं समर्थ बोलले राहणं हे महत्त्वाचं. अखंड योग म्हणून योगी, योगी नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी. योग बोले समर्थ बोलले योग काय आणि वियोग काय? कुठल्याही कार्याची सुरुवात आपण योगानेच करतो. आज मला योग नाही, आपण डायरेक्ट बोलतो मला पुढच्या वेळी योग आहे. परंतु समर्थ बोलले योग आणि वियोगामध्ये जर करत बसला, समर्थ बोलले आत्ता काय करा ते आत्ता करा आणि जाते गाडी आपली साता. वेळेवर विश्वास ठेवा, तुझ्या कार्यावर तू विश्वास ठेव. समर्थ बोलले योग काय? समर्थ बोलले नशिबावर खेळ नाही आहे, कर्मावर तुझ्या विश्वास ठेव, नशीब बरोबर तुला साथ देईल. योग आणि वियोग तसंच आहे. तुझे कर्म चांगले, उत्तमाचं नशीब तुझं चांगलं. नशिबाला दोष देण्यापेक्षा समर्थ बोलले कर्मावर दोष दे, कारण तुझे कर्म वाईट आहेत म्हणून तुला नशीब साथ देत नाही. म्हणून समर्थ बोलले अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोग तोही योगी. योग बळे भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकांसी, पोहणार असता बुडदयासी, बुडून येतावे. आता त्यालाच पोहता येत नाही समर्थ बोलले, तो काय दुसऱ्यांना वाचवणार? एखादा मुलगा नदीकाठी गेला आणि नदीकाठी बुडत असताना, परंतु जो वरती आहे त्यालाच पोहता येत नाहीये, तो बुडतोय, तो त्याने सुद्धा उडी मारली, दोघेही गेले होऊन समर्थ बोलले. बरोबर, तिथे जाणकार पाहिजे. तिथं जाणता आणि नेणता फरक जाणला पाहिजे ना. जाणता तो समर्थ बोलू उत्तमच आहे ना, नेणता तो समर्थ बोलू उत्तम राहणीमान. काय समर्थ बोलले? भल्यांची महिमा ऐसी,
जे सन्मार्ग लावी लोकांसी, मार्ग दाखवले, मार्ग सापडे सुगम, सन्मार्ग लावी लोकांसी, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वळ मग ठाई पडे. म्हणून सांगितलं, पोहणार असता बुडतयासी बुडू नये द्यावे. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा तोडा भूमंडळ. त्या भूमंडळामध्ये समर्थ बोलले स्थूळ आणि सूक्ष्म, लहान आणि मोठा. पिंड ब्रह्मांड समर्थ बोलले पिंडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. लहान मोठ्यांमध्ये समर्थ बोलले बोलताना वागताना समर्थ बोलले उत्तमच राहिलं पाहिजे. या भूमंडळीमध्ये आपण जन्माला आलो समर्थ बोलले. वेदांतीचे पंचीकरणे, अखंडतयाचे विवरण, महावाक्यांतकरण रहस्य पाहिजे. ए पृथ्वीमध्ये विवेक असती, धन्यतयाची संगती, श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. आता पृथ्वीमध्ये विवेक असणारच, विवेक आणि अविवेक, उत्तमाचे गुण असणार, उत्तमाचे अवगुण असणार आहे. ज्याप्रमाणे सत्य आहे त्याप्रमाणे असत्य असणारच आहे. परंतु समर्थ बोलले धन्यतयाची संगती गती, श्रवण मात्रे पावती गती. का समर्थ बोलले प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. प्राणी पावे उत्तम गती. प्राणी कोणते? मनुष्य प्राणी. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकारच्या. ज्याच्या अंतरी समर्थ बोलले उत्तमाचे गुण आहेत. समर्थ बोलले उत्तमाचं काय आहे? राहणीमान आहे, उत्तमाचं श्रवण आहे. त्याचप्रमाणे समर्थ बोलले सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड काय आहे त्याच्या अंगी? नामस्मरण, उत्तमाची भक्ती आहे, उत्तमाची उपासना आहे. समर्थ बोलले तर समर्थ बोलले अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास ते तिचे. आता जे सत्कीर्तीचे लक्षण सांगितले, सत्कीर्तीचे पुरुष समर्थ बोलले. कीर्ती काय? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. काहीतरी केलंच तुम्ही समर्थ बोलले, या विश्वामध्ये आलं समर्थ बोलले, काहीतरी कीर्ती तुम्ही कमावलीस तर समर्थ बोलले त्या परमेश्वराचा तू अंश आहेस. पृथ्वीवर तू वजन आहे समर्थ बोलले. काही नाही तुम्ही केलंस समर्थ बोलले, मग काय केलंस? पृथ्वीवर वजन तुझं आहे ते समर्थ बोलले. एखादं समर्थ झाड लावलंस, एखादं रोप लावलंस तर आज नाही पण येणाऱ्या काळामध्ये तर दुसऱ्यांना काय होईल? सावली देईल, फळं देईल, फुलं देईल. तर तुम्ही काय केलं? समाजासाठी उत्तमाचं कार्य केलंस. म्हणून समर्थ बोलले उत्तमाचं काय केलं? कीर्ती केलीस. लावणारं कोण आहे? समर्थ बोलले आत्मा आहे, पण दिसतोय कोण? तुझा देह दिसतोय. नावं कोणाचं ठेवणार आहे? समर्थ बोलले ह्याने लावला म्हणजे तुझ्या देहाची काय झाली? कीर्ती झाली ना. म्हणून बोलले जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्मस्थापनेचा हव्यास तेथेच वसे. विशेष सारासार विचार तेने होय जगोद्धार, संग त्यागे निरंतर होऊन गेले. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, देव बलात्कारना समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.